नमस्कार सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही सोलापूर पुणे हायवेवरती प्रवास करत असताना चित्तथरारक असा प्रवास केलेला आहे. तुम्ही बघू शकताय रस्त्यावर अनेक गाड्याची वर्दळ दिसत आहे आणि आजूबाजूला असणारा हिरवं निसर्ग आपलं लक्ष वेधून घेत आहे आणि समोर येणाऱ्या गाड्या आणि मागून येणाऱ्या गाड्या आणि आम्ही प्रवास करत आहोत. अतिशय देखणं रूप तुम्ही बघू शकताय आणि ढगाळ वातावरणामध्ये आमचा प्रवास चालू आहे आणि चारी बाजूला असणारा निसर्ग आमचं लक्ष वेधून घेत आहे आणि आमच्या पाठीमागून गाड्या येऊन आम्हाला ओव्हरटेक करत आहेत आणि हा अनुभव खूपच छान वाटत आहे. अतिशय वेगवान असा प्रवास आमचा चाललेला आहे. अनेक गाड्यांना ओव्हरटेक करून आमचा प्रवास सुखरूप होत आहे. मी, माझा मित्र आणि बाईक असं आम्ही तिघेजण प्रवास करत आहोत. अतिशय चित्तथरारक असा प्रवास आहे. रस्त्याच्या कडेला असणारे हिरवेगार झाडे आमचं लक्ष वेधून घेत आहेत आणि समोरने येणाऱ्या गाड्या पाहून खूपच मनाला धडकी भरत आहे. खूपच सुंदर असा रस्ता आणि रस्त्यावर पडणारे आमच्या गाडीचं प्रतिबिंब पाहून अतिशय आनंदी आणि उत्साहात आम्ही सोलापूर हायवेला प्रवास करत आहोत. अतिशय वेगवान आणि दमदार असा प्रवास आमचा चालू आहे. अनेक आम्हाला लहान मोठे गाव लागत आहेत रस्त्याच्या कडेला आणि काही ठिकाणी हॉटेल्स येतात. लहान चहाच्या टपऱ्या आम्हाला खूप अनुभव देत आहेत आणि सुखद असा सुवास दरवळत आहे. चहाच्या टपऱ्यांचा वास असं वाटतंय आम्ही उतरून चहा प्यावं की काय आणि जेवणाचा खमंग वासही आम्हाला खूपच आकर्षित करत आहेत. आणि तुम्ही बघू शकताय रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या मोठमोठ्या गाड्या आणि हिरवीगार झाडी मनाला भावून टाकत आहेत. खूपच छान वाटत आहे प्रवास करताना आणि सूर्याची किरणे अधूनमधून आमच्या अंगावरती रस्त्यावरती पडत आहेत. खूपच भावूक आणि मस्त मनमोहक असं वातावरण या ठिकाणी दिसत आहे आणि रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या फुले आमचं लक्ष वेधून घेत आहेत. असा हा प्रवास आम्हाला खूप छान अनुभव देत आहे आणि रस्त्याचे कडेला असणारे डिवाईड गाड्या आमच्या समोरून जात असताना खूपच छान वाटत आहे. रस्ता खूप मोठा आणि छान आहे. कुठेही खड्डे नाहीत आणि मस्त असा रस्त्यामध्ये आमचा प्रवास खूप जलदगतीने चालू आहे. तुम्ही बघू शकताय रस्त्यावरती अनेक गाड्या आहेत. आम्ही त्यांना ओव्हरटेक करून पुढे जात आहोत. तुम्ही बघू शकताय बघा आमच्या पुढं टेबल सीट जाणारे व्यक्ती आहेत. आम्ही त्यांना क्रॉस करून पुढं आलेलो आहेत. ओव्हरटेक केलेला आहे आणि ह्या गाडीला पण आम्ही ओव्हरटेक करून पुढे जात आहोत. आणि रस्त्याच्या कडेला असणारे शेती घरे आमचं लक्ष वेधून घेत आहेत आणि हायवेवरून जाताना अनेक मोठे मोठे गाव आम्हाला दिसत आहेत आणि खूपच आकर्षक आणि सुंदर असे हे गाव आहेत. प्रत्येक गाडी आमच्या पुढे जात नाही बघू शकतोय आपण आणि बरोबर दुपारचे 3-3:30 वाजलेले आहेत आणि सूर्य पश्चिमेकडे झुकलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा प्रवास अतिशय छान होत आहे. ढगाळ वातावरण आहे आणि अनेक गाड्या आम्हाला क्रॉस होत आहेत. पण हा प्रवास नुसता सुखाचा नाही, खूप धोकादायक आहे. कधीही काही घडू शकते
तर प्रवास करताना नेहमी सावकाश गेलं पाहिजे आणि खूपच चित्तथरारक असा प्रवास आमच्याकडून होत आहे. तुम्ही बघू शकत आहात अनेक मोठमोठ्या गाड्या तुम्ही बघू शकताय. आम्ही त्यांना क्रॉस करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही यशस्वी होत आहोत. अतिशय छान वाटत आहे. कधी कोणती गाडी कोणाला टक्कर देईल आणि कोणाचं संतुलन बिघडन असंच सध्याचं कंडिशन दिसत आहेत. सगळ्या गाड्या एकमेकांना ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जीवनातही असंच असतं. प्रत्येकजण प्रत्येकाला खेचण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. अशाच पद्धतीने आम्ही पण अनेक गाड्यांना ओव्हरटेक करून जलद गतीने त्यांना मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अतिशय सुंदर असा प्रवास आमच्याकडून घडत आहे. तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजूला खूप छान छान झाडे आहेत, निसर्ग आहे आणि वरती आभाळामध्ये खूप ढग दाटून आलेले आहेत. अतिशय मस्त प्रवास आमचा चालू आहे. तर सर्वांना एकच विनंती करत आहे की प्रवास करत असताना कुणीही ओव्हरटेक करू नये आणि शांत गतीने आणि एकाग्रतेने कंट्रोलमध्ये गाडी चालवली पाहिजे, जेणेकरून आपला जीव धोक्यात जाणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कारण जीवनामध्ये प्रवास करत असताना कोणतीही घटना कधीही घडू शकते. तर याची दक्षता घेऊन आपण प्रवास केला पाहिजे. आणि आम्ही बघितलेलं आहे अशा भयानक घटना घडत आहेत समाजामध्ये किंवा रस्त्यामध्ये, ज्या घटना नकळत घडल्या जातात, अपघात वाढले जातात. तर सर्वांनी प्रवास करत असताना आपापली काळजी घ्यावी, जेणेकरून आपला प्रवास सुखाचा होईल, आनंदामध्ये होईल. असा आम्हाला खूप छान अनुभव आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकत आहात किती जलदगतीने गाड्या पळत आहेत आणि या पळणाऱ्या धावपळीच्या जीवनामध्ये सर्वांनी आपापली काळजी घ्यावी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करून सांगावे. आणि हा व्हिडिओ कुणीही स्किप न करता पाहावा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा, कमेंट करा आणि आपला प्रवास सुखाचा ठेवा हीच आमची प्रार्थना आहे. तर तुमचा येणारा प्रवास, भविष्यातील प्रवास आनंदाचा, सुखाचा जावा हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.